श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींची केलेली कोणती सेवा कधी वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशिरा होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. मित्रांनो, कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून तुमचे जे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब बदलेल. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल, हे कायम लक्षात ठेवा. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असे कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणारा होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे, तेव्हाच ह्या गोष्टी घडून येत असतात. आयुष्यभर कोणीच सोबत नसते. हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे. कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत. यामुळे नेहमी सांगत असतो, कर्म नीतिमत्ता नीट ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे लक्षात ठेवा. आणि जर तुमच्यावर सुद्धा स्वामींनी कृपा केली पाहिजे तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामींची लीला अगाध आहे. ते तुमचे सर्व प्रारब्ध नष्ट करून टाकतील व तुमचे सगळे कष्ट नष्ट करून टाकतील. फक्त तुम्ही त्यांचं नाम घेतलं पाहिजे. नामात ही भरपूर मोठी शक्ती आहे. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे हे आपल्या सुस्वभावासाठी अनमोल फेड असते. म्हणजे तुमच्या आयुष्यात जर प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आहेत तर तुम्ही नशीबवान आहेत असे समजा व याच तुम्हाला सर्व समाधान लाभेल, हेही लक्षात ठेवा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असते तिथे गती कमी करावी. इतकेच नाही तर क्षणभर थांबावे सुद्धा, म्हणजे थोडा विचार करावा, कारण आपल्या आयुष्याला पूर्ण वळण लागणार आहे. त्यामुळे थोडा विचार करूनच आपण तो निर्णय घेतला पाहिजे. माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या जिभेत असते. म्हणून चांगले बोला व चांगले म्हणा व चांगले लोकांना सल्ला द्या व चांगला तुमच्याकडून बोध घडो, हीच मी अपेक्षा बाळगतो. व स्वामीही तुम्हाला हेच सांगू इच्छितात की तुमच्या जिभेतून स्वामी नाव हे कायम घेत राहा. तुमचे सगळे कष्ट मी दूर करून टाकेल. मैत्रीसाठी काहीतरी करता येणे यासारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दुसरीच कोणतीच नाही. त्यामुळे मैत्री करा, स्वामींशी मैत्री करा, ते तुमचे सगळे काम करून टाकतील. साखर आणि मिठाची किंमत त्याच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून कळते. तसेच माणसाची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध कृतीतूनच कळते. म्हणून आपल्या आजूबाजूला कोणती माणसं आहेत याच्यावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे व तुम्ही कायम स्वामींच्या सहवासात आहात ही तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी तुम्हाला कायम पाहत असतात. तुम्ही कोणती कृती करतायत त्यानुसार ते तुम्हाला फळ देत असतात. मग तुम्ही जर चुकीच्या गोष्टी करत असला तरी स्वामी बघत असतात व चांगल्या गोष्टी करत असला तरी स्वामी बघत असतात. मित्रांनो, तुमचे शरीर कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकते. फक्त हे मनाला समजवता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला जर आपण कठोर बनवून घेतलं तर शरीर आपल्याला साथ देते. लक्षात ठेवा, जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना समजून घेत चला. माणसे दूर गेल्यावर आठवणींशिवाय काही पुरत नाही. त्यामुळं सगळ्यांना समजून घ्या व सगळ्यांना समजून द्या. यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची किंवा भारदस्त शरीरसृष्टीची गरज नसते. गरज असते ती आपल्याला असणाऱ्या कौशल्याची आणि त्या कौशल्याच्या जोरावर कामगिरी करणाऱ्या क्षमतेची. म्हणून आपण कसे दिसतो याच्यावर कधीच आपलं यशस्वी होण्याचं हे ठरलेलं नसतं.
आपला मेंदू काय म्हणतो व आपले आचरण कसे त्याच्यावर आपण मोठे होऊ शकतो. तुमच्या अनुभवाची तुलना इतर कोणाच्याही अनुभवाशी कधीच करू नका. म्हणजेच तुम्ही तुमच्यासारखं दुसरं कोणी बनायला पाहिजे किंवा त्याच्यासारखं आपण बनायला पाहिजे असा विचार कधीच करू नका. तुमच्या आयुष्याच्या शर्यतीत तुम्हाला धावायचे आहे. ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा, दुसऱ्याच्या अनुभवाने नाही. तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज लागू देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या स्वभावाबद्दल जास्त कोणाला माहीत पडू देऊ नका. म्हणजे ते एक लिमिट ठेवा त्याची. तुमच्याजवळ ते लिमिट पाहिजे की तुम्ही समोरच्याला किती सांगताय व समोरचा त्याचे किती आचरण करतोय व तो किती ऐकून घेतो, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून तुमचे जे सिक्रेट आहेत ते तुम्ही सगळ्यांना नाही सांगितले पाहिजे. हेच यातून आपल्याला शिकायला मिळते. ज्या घरात संस्कृती चांगली असते तिथे संतती चांगली असते, आणि जिथे संतती चांगली असते ना तिथे संपत्ती कधीच कमी नसते. त्यामुळं मुलांना तुम्ही नेहमी सुसंस्कृत बनवा व त्यांना चांगले संस्कार द्या. ते चांगले असतील तर त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच मागे राहणार नाही व कधीच लक्ष्मी नाही असे होणार नाही. त्यांच्या घरात कायम लक्ष्मी असणार व संपत्ती असणार. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपले कुठे चुकले आहे ते तपासून बघायचे. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षात येईल. मित्रांनो, आपण कायम दुसऱ्यावरच आपल्या चुकीचे खापर फोडत असतो व आपण हे ठरवत असतो की तोच चुकीचा आहे, पण असं नाही असतं. तुम्ही ते चूक बघितली पाहिजे. ती आपल्याकडून जागी असली तर माफी मागावी, और आपल्याकडून नसेल झाली तर त्यांना तुम्ही थोडं स्पष्ट करून सांगावं की बाबा तू कसा चुकला आहेस, असे लक्षात येते. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे ते आपण केव्हाच सांगू शकत नाही. म्हणून कोणावर भरोसा ठेवण्याआधी 10 वेळेस विचार करा, हेही लक्षात ठेवा. अर्थहीन जगणे व अर्थपूर्ण जीवन जगणे यात फरक आहे. अर्थहीन जगणाऱ्याचे आयुष्य अंधारमय असते, तर अर्थपूर्ण जगणारा मनुष्य श्रेष्ठत्वाला जातो. म्हणजे जीवनाला काहीतरी अर्थ पाहिजे, त्यामुळे माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होते असे यातून समजते. विंचू बिचारा फालतू बदनाम झाला. जवळची माणसे सुद्धा त्याला पेक्षा जोरात डंक मारतात. म्हणजे याचा अर्थ असा की विंचू हा फालतू म्हणजे तो बदनाम आहे. आपल्या जवळची माणसं सुद्धा इतकी बेईमान निघतात. म्हणून तुम्ही काही सांगताना किंवा कोणाला काही बोलताना तुम्ही असे बोला की त्याला काय बोलायचे व किती लिमिटमध्ये बोलायचे तुम्हाला समजले पाहिजे. आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे अशी मनापासून इच्छा करा. म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसाल करेलच. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर तुम्ही चांगले कर्म करा, देव तुम्हाला चांगलंच देईल, हेही लक्षात ठेवा. व तुम्ही जर वाईट कर्म कराल तर तुम्हाला देव पण वाईटच देईल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कर्म चांगले ठेवा, तुमचं सगळं चांगलं होईल. मित्रांनो, आवडीने काम करा, सर्वांचे भले करा. लक्षात ठेवा, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रास देणारच. म्हणजे तुम्ही कोणत्या व्यक्तीला कसा मान देताय याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तुम्ही मान द्या, पण त्या समोरच्या व्यक्तीला पहिले ओळखा की तो कसा आहे, त्यानुसार मान द्या, नाहीतर तो तुम्हाला त्रास देणारच हे निश्चितच. जिथे सर्व काही संपते तेव्हा खुशाल रिस्क घ्यावी. आयुष्य बदलण्यासाठी ती संधी असते, स्वतःला दिलेली. म्हणजे तुम्हाला आता सगळं वाटतंय की इथं सगळं संपलेलं आहे, तिथं तुम्ही आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक वेगळी संधी दिली पाहिजे. वेगळी संधी दिली तरच तुमचं आयुष्य चेंज होऊ शकतं व तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. एकतर रिस्क म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की तुम्ही जर ही काम कराल तर तुमचं एकतर एकदम अप होऊन जाईल, नाहीतर एकदम डाऊन होऊन जाईल. म्हणजे तुम्ही रिस्क घेतली पाहिजे व तुम्ही ते 100% रिस्क जर घेतली तर तिथे तुमचं चांगलंच होणार. जर तुमचे कर्म चांगले असले तर तुमचं चांगलंच नक्की होणार, हे पण 100% खरं आहे. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. मित्रांनो, या गोष्टीतून तुम्हाला हे सांगायचं इच्छितो मी की प्रारंभ म्हणजे काही गोष्ट सुरुवात करण्या अगोदर इच्छा असायला हवी, मुहूर्त नाही. म्हणजे आपण मुहूर्ताला वाईट म्हणत नाही, पण इच्छा तुमची भरपूर बळकट झाली पाहिजे. व तुमची इच्छा असेल ना, तुम्ही त्या क्षणापासून काम करायला सुरुवात करता तुमच्या स्वप्नांसाठी व तुमच्या सर्व कार्यांसाठी. व आळस हा तुमचा निघून गेला पाहिजे. तुमची इच्छा जेव्हापासून असेल ना तेव्हापासून तुम्ही काम चालू करून दिले पाहिजे. पुढचं पुढं बघितलं जाईल. कमीपणा प्रत्येकात असतो,
पण प्रत्येकाला स्वतःचा सोडून इतरांचाच दिसतो. मित्रांनो, हेही तितकेच खरे आहे की आपल्यात काहीतरी कमतरता आहे हे आपल्याला दिसत नाही, पण एखाद्याला जर आपण त्यात काहीतरी कमतरता असेल तर आपण ते त्याला दाखवून देत असतो, पण आपण स्वतःमध्ये कधीच बघत नाही. ज्या दिवसापासून आपण स्वतःमध्ये जी कमतरता आहे ती सुधारायला सुरुवात केली तर आपोआपच आपल्यामध्ये बदल होईल. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जर स्वामींचे असे आशीर्वाद पाहिजे असतील तर कमेंटमध्ये गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका व ब्रह्मांड नायक आपले श्री स्वामी समर्थ यांची आपल्यावर कृपा आहे असेही लिहायला विसरू नका. ते तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील व तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतील, हे लक्षात ठेवा. यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळेच असले पाहिजे असे नाही. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला हवी जी बऱ्याच लोकांकडे नसते, ती म्हणजे सातत्य. सातत्य म्हणजे मित्रांनो, काही लोक आपलं काम मध्यंतरी सोडून देतात. त्यांना वाटतं आता सगळं संपलेलं आहे, पण तिथूनच तुमच्या यशाची खरी पायरी चालू होते व तिथेच तुम्ही माघार घेता. तसं नाही करता तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. एक ना एक दिवस तुम्हाला त्यात यश मिळणारच. म्हणजे कोणाला 1 वर्षानंतर मिळते, कोणाला 2 वर्षानंतर मिळते, तर आपल्याला 4 वर्षानंतर मिळेल. पण तुम्ही सातत्य ठेवले पाहिजे. सातत्य ठेवले तर तुम्हाला ते काम मी नाही केलं याचा पस्तावा कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. हव्या त्या झाडावरील हवे ते फळ चाखण्यातली मजा माणसाला काय समजणार. यांच्या नावावर काही नाही, परंतु अवघ्या सृष्टीचे मालक. ना भांडण, ना तंटा, ना कोर्ट, ना कचेरी. जीवन असावे असे, ना कशाचा हव्यास, ना कसली भ्रांत. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण आपल्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला असून सुद्धा आपण किती गर्व करतो. व ही सृष्टी तर देवाने बनवली आहे, ते या सृष्टीचे मालक आहेत. त्यांचा या सृष्टीवर किती अधिकार आहे. ते काहीही करू शकतात व कधीही काहीही करू शकतात, पण ते आपल्या मर्यादामध्ये राहतात व त्यांना आपल्या मर्यादा चांगल्याच प्रकारे माहीत आहे. व गर्व नावाची गोष्टी ही त्यांच्याकडे नाहीच. त्यांच्याकडे ना भांडण आहे, ना तंटा आहे, ना कोर्ट आहे, ना कचेरी. त्यामुळे त्यांचे जीवन एकदम सुखी आहे. त्यामुळे जास्त कोणावर गर्व करू नका व माज करू नका. याचं शेवट हा निश्चितच एकदम खराब होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या गोष्टी करा आणि चांगले आचरण ठेवा व चांगले दुसऱ्यांशी बोला. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. म्हणजे जर तुम्ही चांगल्या मार्गावर असाल, समजा तुम्ही चांगल्या मार्गावर आहात व तुम्हाला ते माहीत आहे की मी चांगल्या मार्गावर आहे, पण लोक तुमच्यावर टीका करत आहेत, तर तुम्ही ते काम सोडून नाही दिले पाहिजे. ते तुम्ही त्या लोकांकडे लक्ष नाही दिले पाहिजे. तुमची सहनशक्ती तुम्ही बळकट केली पाहिजे की तुम्ही किती सहन करू शकता. जेवढं तुम्ही जास्त सहन करू शकाल तेवढं तुम्ही बळकट बनत जाल, पण तुमचा मार्ग हा योग्य असला पाहिजे. माणूस कसा दिसतोय यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असते. कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तरुणापर्यंत तर गुणांचे आयुष्य मरणापर्यंत असते, हे लक्षात ठेवा. कारण माणूस कसा दिसतो याच्यावर तुम्ही कधीच लक्ष दिले नाही पाहिजे. म्हणजे तो माणूस जर काळा असला आणि त्याचे गुण जर चांगले असले तर तो माणूस शेवटपर्यंत मरेपर्यंत गुणवंत असतो, हे लक्षात ठेवा. त्याचे गुण सर्व जगाला सांगण्याची गरज पडत नाही, ते सगळ्यांना माहिती असते. पण एखादा माणूस खूप चांगला दिसतो, गोरा दिसतो, पण त्याचे गुण चांगले नाहीत, तो चुकीचे कामं करतो, तर त्याला महत्त्व नाही व त्याचं आयुष्य बर्बाद आहे व तो मरेल जरी तरी लोक म्हणतील बरंच झालं हा मेला. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, गुणांचे तुमचे आयुष्य मोजले जाईल, सौंदर्याने मोजले जाणार नाही, लक्षात ठेवा. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्य श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. हे कायम तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. फार गंभीर म्हणून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणा वाचून कुणाचे काहीच थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारून काही घडणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही बिनधास्त जीवन जगा. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या करा, पण त्यांना एक मर्यादा असली पाहिजे. चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या नाही पाहिजे. तुम्ही गर्वाने फुगून नाही गेले पाहिजे. तुम्हाला जर मिळत आहे तर तुम्ही लोकांमध्ये वाटले पाहिजे व सगळ्यांनी मिळून खाल्ले पाहिजे. सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जर तुम्ही स्वतःना गर्व कराल तर तुम्ही एक दिवशी नष्ट होऊन जाल, हे लक्षात ठेवा. म्हणून
तुम्ही तुमचे आचरण हे रामासारखे ठेवले पाहिजे, रावणासारखे नाही. हे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. या जगात आपले काहीच नाही, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. मी अमुक, मी तमुक असा अहंकार बाळगू नका. सर्वांची प्रेमाने वागा. लक्षात ठेवा, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. हे लक्षात ठेवा. व त्याला देवाची कृपा ही लाभलेली असते, कारण त्याला माहीत आहे मी चांगल्या रस्त्यावर आहे व चांगल्या वळणावर आहे. तर तो कधीच कोणाशी काहीही बोलो कोणी, तो त्याच्या मार्गावर चालत असतो व त्याच्याकडे एवढी सहनशक्ती असते, तो सगळं सहन करत चाललेला असतो. पण एक दिवशी हे सगळेच लोक त्याची चर्चा करतात, त्यांची वाहवा करतात. हे लक्षात ठेवा. जगामध्ये सुंदर दिसणारे लोक खूप आहेत, पण सुंदर मनाची आणि सुंदर विचारांची लोक क्वचितच सापडतात. आपली भूमिका समजली की आपली जबाबदारी पार पाडताना प्रश्न पडत नाही. म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुमची भूमिका काय आहे तुमच्या जीवनात, तर तुमची जबाबदारी पार पाडताना तुम्हाला कोणतेच प्रश्न पडणार नाही. तुम्ही फक्त ते एकच मार्गावर असाल आणि तोच मार्ग तुम्ही निवडाल. देवाने दिले आहे त्यातले थोडेसे इतरांनाही देऊन पाहावे. देव होता नाही आले तरी थोडेसे माणूस होऊन माणसासाठी जगावे. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला देव देत आहे तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा दिले पाहिजे. दिल्याने कधीच कोणाला कमी पडत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे द्याल त्यापेक्षा डबल कमवाल, हे तितकेच खरे आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात, सावली, म्हातारपणात, शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपली केलेली सत्कर्म. म्हणजे तुम्ही जी कर्म तुमच्या आयुष्यात केलेली आहेत, चांगली कर्म व वाईट कर्म, तीच तुमची फिरून तुमच्या म्हातारपणात येणार आहेत. म्हणजे जर तुम्ही चांगले कर्म केलेले असणार तर तुमचं म्हातारपण हे चांगलंच जाईल व तुमच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्याच घडतील. आणि जर तुम्ही वाईट कर्म केली असणार तर तुमच्यासोबत वाईटच घडेल व तुमचे वाईट कर्म तेच फिरून तुम्हाला म्हातारपणात येतील. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळे सर्वोत्तम येत असे नाही, पण जे वाट्याला येते त्यातले सर्वोत्तम शोधून जे आयुष्य साजरे करतात यालाच आयुष्य म्हणायचे. म्हणजे आता तुमच्या मागच्या जन्मीचे कर्म तुमची या जन्मात जर येत असतील आणि तुम्ही या जन्मात भरपूर काही भक्ती केली असेल व तुम्हाला असे वाटत असणार की देव मलाच का सगळे प्रॉब्लेम देतोय, तर तसे नसते. तुमचे सगळे प्रारब्ध देव नष्ट करत असतो व तुम्हाला या जीवनरूपी म्हणजे मानसरूपी जीवनातून मुक्त करत असतो. त्यामुळे तुम्ही आपले कर्म चांगलेच केले पाहिजे या जगात व भक्तीमध्येच तुम्ही राहिले पाहिजे. असा तुम्ही विचार नाही केला पाहिजे की मी चांगला करतोय, भक्ती करतो, तरी माझे वाईट का होत आहे. ते तुमचे प्रारब्ध नष्ट होत आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्या माणसाला आहे तसे स्वीकारणे आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हे जीवनाची परिपूर्ण सार्थकता आहे. म्हणजे जे आपले आहेत व जे परके आहेत, आपल्यांवर आपण किती हक्क गाजवतो व ते कसेही असो ते आपल्याला स्वीकारणं भाग पाडतं, कारण ते आपलं रक्त असतं. व दुसरे लोक जे असतात त्यातून आपण माणुसकी दाखवली पाहिजे की तेही आपले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या माणसांसाठी जर आपण करू तर आपल्या जीवनाची परिपूर्ण सार्थकता झालेली आहे असं आपण समजू. तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. कारण त्रास देणाऱ्या लोकांकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर तुमच्या मनात व तुमच्या शरीरावर सगळा दुष्परिणाम होऊन जाईल. व तुम्ही चांगल्या लोकांकडे जर लक्ष केंद्रित कराल, म्हणजे तुम्हाला मदत करत आहेत त्यांच्याकडे जर लक्ष केंद्रित कराल, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या भरोशा नसताना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका, कारण इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करू नका. त्यांचे जीवन ते जगले, तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांनाही जगू द्या. म्हणजे काही लोक असतात की जे जुन्या उदाहरणासकट आपल्याला सांगत असतात की बघ, यांनी इतके खराब कामं केले तर तू एवढं चांगलं जीवन जगून गेला. पण मित्रांनो, या भाषांमध्ये व या लोकांमध्ये तुम्ही फसले नाही पाहिजे. तुम्ही आपले चांगले कर्म करत राहिले पाहिजे व चांगल्या लोकांकडून तुम्ही ज्ञान घेतले पाहिजे, ते तुम्हाला चांगलं ज्ञान देतील. व वाईट लोकांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. आता काळ बदलला आहे, आपली खरी गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका. हजारो प्रकारची संकट घोंगावत असताना
शिल्लक गोष्टीने विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा. मित्रांनो, छोटं मोठं कोण काय बोललं तर त्याच्या मनावर घेऊ नका, हे लक्षात ठेवा. जीवनात तुमच्यासमोर भरपूर काही संकट येतात. मग या छोट्या संकटांना तुम्ही एवढी मोठं का करून ठेवतात? जीवन आहे, गमतीने जगायला शिका. विषय आणि शब्द. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषयाचा एकच थेंब शरीरात शिरला की जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एकच शब्द कानात शिरला की भली भली नाती संपवतो. त्यामुळे गैरसमज करण्यापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलून घेतले पाहिजे व त्याचे सगळे समजून घेतले पाहिजे व तुमचे सुद्धा मत त्यांच्याजवळ मांडले पाहिजे. मित्रांनो, समाधानी मन एकमेकांना समजून घेत असतील तर दोन जीवांचा संसार छोट्या झोपडीतही होऊ शकतो. म्हणजे आपण बघत आहोत, आपण ज्या समाजात राहतो तिथं आपल्याला भरपूर काही असे लोक मिळतात की ज्यांचे मन जुळलेले असतात. तर ते कितीही गरीब असो, ते एकमेकांना प्रेमाने वागवून व प्रेमाने समजूत घालून आपला संसार करत असतात. पण काही लोक असतात की त्यांच्याजवळ अफाट पैसा असतो, त्यांनी लग्नामध्ये पण खूप पैसा खर्च केलेला असतो, पण त्यांची मनच जुळत नाही. तर त्यांचा काही दिवसानंतर घटस्फोट होतो. मग तुमचा पैसा हा तुमच्या संसारासाठी कधीच हा पुरेसा नसतो व कधीच हा इम्पॉर्टंट नसतो, हे लक्षात ठेवा. तुमची मनं जर जोडली तर तुम्ही झोपडीतही संसार करू शकता, हे लक्षात ठेवा. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, विरघळा किंवा ठेचून बारीक बारीक करा, तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येतो, हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनात असेच माणसं मिळवा जे तुम्हाला कायम गोडवा देत असतील. चुकीच्या माणसांच्या संगतीत तुम्ही कधी राहूच नका व त्यांच्या फंद्यात तुम्ही कधी पडूच नका. तुम्ही चांगली माणसं शोधा व चांगले ज्ञान देणारी माणसं शोधा. त्यांना अखेरपर्यंत सोडू नका. त्यांनी तुम्हाला कितीही काही केले तरी त्यांना सोडू नका, कारण ते शेवटी तुम्हाला त्यांचा रसच बाहेर देतील. लक्षात ठेवा, कारण रस हा उसाचा कायम गोडच असतो व ते गोडवाच तुम्हाला देतील. शरीर जितके फिरते राहील तेवढे स्वस्थ राहते आणि मन जितके स्थिर राहील तेवढे शांत राहते. म्हणजे तुमचं मन व तुमचं शरीर जेवढं फिरतं असतं, म्हणजे तुम्ही जेवढं फिराल तेवढं तुम्ही एनर्जेटिक फील कराल व तुमच्या शरीरामध्ये भरपूर काही एनर्जी असेल. व जितके शरीर तुमचे शांत व स्थिर राहील तेवढे तुम्ही शांत राहाल, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा मौन करतो तेव्हा आपले शरीर स्थिर असते, म्हणून आपण शांत असतो व आपले मनही भरपूर शांत होते. त्यामुळे लक्षात ठेवा की शरीर जितके फिरते तितके ते स्वस्थ असते व मन जितके शांत राहते तितकेच ते एकदम स्वस्थ आणि शांत राहते. स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आता आपल्याजवळ जे आहे ते काही लोकांकडे नाही, असा विचार करून तुम्ही आयुष्यात पुढे गेले पाहिजे. असा विचार नाही केला पाहिजे की या माणसाजवळ इतके काय आहे, माझ्याजवळ ते का नाही, असा विचार तुम्ही कधीच करू नका. कारण तुमच्या खालच्या लोकांना पण तसेच वाटते की तुमच्याजवळ भरपूर काय आहे पण त्यांच्याजवळ नाही. म्हणजे तुम्हाला जे देवाने दिले आहे त्यात तुम्ही सुखी व समाधानी राहायला शिका. कारण प्रत्येकाला देव सारखेच देईल तर मग जगामध्ये काही उरणारच नाही. सगळेच लोक श्रीमंत होऊन जातील, मग ते सगळे चुकीचं होऊन जाईल. खऱ्या आयुष्यात हुशार माणसे ती आहेत जी चुकतात आणि शिकतात, आणि शाळेत हुशार माणसे ती समजली जातात जी कधीच चूक करत नाही. मित्रांनो, जितक्या चुका तुम्ही जास्त कराल तितकंच तुम्ही आयुष्यातून शिकत जाल. त्यामुळे चुकांपासून शिकावे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढं तुम्ही शिकत जाल, कारण यशाची पहिली पायरी ही चुकांनीच होत असते. जी तुम्ही चूक कराल ती पहिली पायरी तुम्ही चढली आहात, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्यावर असा स्वामींचा आशीर्वाद असण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असे चांगले चांगले संदेश हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व लोकांनीही ते आत्मसात केले पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्याला अजून कलाटणी लागेल व आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचे आहे हे समजून जाईल. या जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो. म्हणजे जर तुम्ही दुःखाकडे लक्ष दिले तर सुख तुमच्यापासून लांब जाईल, हे लक्षात ठेवा. व तुम्ही जर सुखाकडे लक्ष दिले तर सुख तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. पण माणसं ओळखायला शिका, म्हणून त्या माणसाला मदत करा, नाहीतर तोच तुमच्यावर उलटेल, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल.
किंवा टोमणे मारायला तरी. म्हणून जीवनात पैसा हा तितकाच महत्वाचा आहे जितका मान सन्मान आहे, हे लक्षात ठेवा. हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये जग बनवून ठेवलेलं असतं ते तुम्ही तुमच्या मनापासून बनवलेलं असतं. म्हणजे प्रत्यक्षात जगात काहीच तसं घडत नसतं. तुम्ही स्वतःला बदला, जग तुमचं आपोआपच बदलून जाईल, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे. माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणूस की काही काही घरातच जन्म घेते. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. म्हणून काही तुम्हाला जे मिळालं आहे त्यात तुम्ही सुखी आणि समाधानी राहायला शिका. म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल, हे लक्षात ठेवा. यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात, ध्येय नाही. आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात. मित्रांनो, तुम्ही ज्या रस्त्याने जाताय ते रस्ते तुम्ही बदलाल तर ठीक आहे, पण तुम्ही तुमचा शिखर बदलला नाही पाहिजे. ते तुम्ही एकच ठेवला पाहिजे. म्हणजे तुमचे ध्येय तुम्ही एकच ठेवा, पण ध्येयाकडे जाण्याचे मार्ग तुम्ही बदलू शकता. पण काही लोक ध्येयच बदलून टाकतात. तसं कधीच आयुष्यात करू नका. तुम्ही काहीतरी चांगलं विचार करूनच तुमचं ध्येय ठरवलेलं असतं. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीनमध्ये नाही तर मनात उगवतो, हे लक्षात ठेवा. म्हणून लोकांवर विश्वास लोक बघूनच ठेवा व स्वतःवर विश्वास जास्त ठेवा, असे माझे म्हणणे आहे. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठी देत असतात. मग तुम्ही किती जिद्दी आहात हे संकट तुमच्याकडे बघून तुम्हाला यश देत असतो. म्हणून संकटामध्ये कधीच माघार घेऊ नका. तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा, कधी, कुठे आणि का बदलला. फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकून गेला. तो तुम्हाला भरपूर काही शिकून जात असतो. त्या गोष्टीतून शिकून तुम्ही पुढचे कार्य केले पाहिजे व एक चूक तुम्ही एकाच वेळेस केली पाहिजे. दुसऱ्या वेळेस ती चूक घडून नाही दिली पाहिजे. कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका, कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ सुद्धा दुसऱ्याकडे पण असते. म्हणून तुम्ही जर कोणाबद्दल वाईट विचार केला तर तो सुद्धा तुमच्यावर वाईट विचार करू शकतो, हेही लक्षात ठेवा. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. म्हणजे तुम्ही जे दान देत आहात त्याचा बोमाटा तुम्ही पूर्ण जगात नाही केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मनावर नका घेऊ ज्यावेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल. अजून असं कोणीच नाही ज्याला सगळेच चांगलं बोलतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं जीवन आनंदाने जगा. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी चूक असतेच. त्यामुळे सगळ्यांच्या चुका काढत बसू नका व स्वतःच्या पण चुका काढत बसू नका. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे त्याकडे जास्त लक्ष द्या. जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असते. मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याला सिद्ध करण्यासाठीच तुम्ही काहीतरी करत असता, हे लक्षात ठेवा. म्हणून लोक तुमची जेव्हा हरण्याची वाट बघत बसतील तेव्हा तुमची जिंकण्याची मजा ही वेगळीच असते. हे मस्त गोष्ट आहे. खूप एकटा केलंय माझ्या जवळच्या लोकांनी. समजत नाही वाईट मी आहे का माझं नशीब. वाईट का व लोकांनी आपल्याला लांब का केलेलं असतं ती गोष्ट म्हणजे आता हल्ली पैसा ज्याच्याजवळ आहे त्याला सगळी लोक जवळ करतात, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला सगळी लोक दूध काढतात. म्हणून आता पहिलेसारखं काहीच राहिलेलं नाही. ज्याजवळ पैसा आहे तोच आता चांगलं वागू शकतो व चांगलं राहू शकतो व मोज मजा करू शकतो. चांगले विचार तुम्ही ठेवा. पैसे तर कमवाच, पण चांगले विचार सुद्धा ठेवा, हेही लक्षात ठेवा. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून तुम्ही जेव्हा कष्ट करताय तेव्हा तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय ते कोणीच बघत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी होता त्या दिवशी सगळेच लोक तुम्हाला अभिनंदन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही कष्ट हे तुमच्या मनापासून केले पाहिजे. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जात की कोणाला तुमची काळजी आहे. मित्रांनो, वाईट वेळेत भरपूर लोक साथ सोडून जातात व भरपूर लोक साथ देतात. म्हणून जे लोक साथ देतात त्यांच्याकडे तुम्ही भरपूर लक्ष दिले पाहिजे. जसे की कोणतेही संकट असो, स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही शक्ती देतात व ते संकटात आपल्या कायम पाठीशी असतात व ते म्हणत असतात, भिवू नको बाळा, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. तुझ्या संकटात मी कायम तुझ्या सोबत आहे. म्हणून असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली, आमच्या सर्व संकटांना तुम्ही धावून या व आमची काळजी घ्या, असे तुम्ही स्वामींना म्हणा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
जीवनाला एवढे स्वस्त नका बनवू की 2 पैशाने लोक तुम्हाला येऊन खेळून जातील. मित्रांनो, तुमचा काहीतरी म्हणजे आत्मविश्वास असा ठेवा व तुम्हाला असे तुम्ही वेगळे बनवा की लोक तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू देतील. नाहीतरी कोणतरी येईल आणि तुमच्यासोबत खेळून जाईल. एवढेही तुम्ही कमजोर नाही राहिले पाहिजे. तुम्ही मजबूत बनायला शिकले पाहिजे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागेल. वाईट परिस्थिती या प्रत्येकाला येत असतात. त्या कुणाला चुकलेल्या नसतात. त्यातूनच आपले आयुष्य घडत असते. हे लक्षात ठेवा. आयुष्यात दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते. म्हणून प्रत्येक क्षण हा तुम्ही बिनधास्त जगला पाहिजे व त्यासाठी तुम्ही भविष्यासाठी तुमचे काम करत राहिले पाहिजे. हे लक्षात ठेवा. तुम्ही वेळ वाया घालवू नका. सगळी अक्कल पुस्तकातच नाही मिळत, तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात. म्हणून लोक म्हणतात की मी किती पावसाळे पाहिले आहेत तुला माहीत आहे का? ते त्यांचे म्हणणे एकच असते की मी किती वर्षापासून माझं जीवन जगत आहे. मी किती पावसाळे पाहिले आहेत. ते त्या अर्थाने म्हणत असतात की त्यांनी किती आयुष्य जगलं आहे. त्यानुसार ते आपला अनुभव सांगत असतात व त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. जीवनात जे मिळवायचे ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचं मने तोडून जाणारा नसावा. म्हणजेच कोणाचं वाईट करून जाणारा नसावा तुमचा रस्ता. तो रस्ता नेहमी चांगलाच असावा व लोकांचं चांगलं साधणारा असावा व लोकांचं चांगलं करणारा असावा. हे लक्षात ठेवा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. म्हणजे तुमचे प्रश्न असे असले पाहिजे समोरच्याला पण विचारेल की आता काय उत्तर द्यावे. मित्रांनो, स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. म्हणजे स्वप्न खूप सोपी असतात व स्वप्न खूप स्वस्त असतात. पण त्यांचा पाठलाग करत करत माणूस इतका हताश होतो की काही माणसं थकून सोडून देतात तर काही माणसं शेवटपर्यंत लढतात. मित्रांनो, आयुष्यात सर्वच प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे असं काहीच नसतं. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआपच सुटतात. म्हणून तुम्ही त्याच्यावर जास्त विचार नाही केला पाहिजे. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे. माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्या परिस्थिती बदला, बाकी सर्व आपोआपच बदलेल. जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजवून घेणे संगीत कधी चांगले. कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरताच राहिल्यासारखी वाटतात. म्हणजे काही लोकांना अनुभव येतात की हा माणूस असा का करतोय, म्हणून कधी कधी तसं वाटत असते. लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचं आहे. म्हणून आयुष्यात भरपूर माणसं ही लोकांना मी कसा चांगला वाटेल यात आयुष्य घालवत असतात. पण स्वतःला वेळ द्यायला ते विसरून जातात व त्यामुळे त्या आयुष्यात भरपूर मागे राहतात. आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणे हे खूप गरजेचं असतं. त्या व्याकुळ अवस्थेत आपल्याशी ओळख होते. म्हणजे आपण आपल्याला ओळखू शकतो. आयुष्य एक परीक्षा आहे. यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. हे लक्षात ठेवा. जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका. कधी कोणाला दुखवू नका. कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून कर्म कोणाला चुकले नाहीत, म्हणून कर्म हे चांगले करत राहा. ते परत त्यांच्या फेडीसाठी येत असतात. म्हणून तुम्ही तुमचे आचरण चांगले ठेवले पाहिजे व दुसऱ्या लोकांना चांगले बोलले पाहिजे, चांगले म्हणले पाहिजे व तुमच्या नावात व तुमच्या ओठात कायम स्वामी समर्थांचे नाव ठेवले पाहिजे. म्हणून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी माऊली माझ्या मदतीला या. हे लक्षात ठेवा. हे कायम तुम्ही कमेंटमध्ये लिहिले पाहिजे. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की तो परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांना नशिबात असते अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. मित्रांनो, प्रत्येकाचा धागा हा सरळच असेल असं नसतं. काही लोकांच्या आयुष्याचा धागा याला भरपूर काही गाठी असतात, पण तो तितकाच मजबूत होत जातो हेही लक्षात ठेवा. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. हे लक्षात ठेवा. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं
की तुम्ही त्यांना 2 पावले पुढे आहात. म्हणून आपण प्रगती करत असतो तेव्हा कोणाकडे लक्ष देऊ नका. आपल्या कामावर लक्ष द्या व आपल्या पुढच्या ध्येयावर लक्ष द्या. तुम्ही भरपूर पुढे जाल. फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. हेही लक्षात ठेवा. आयुष्यातला तो क्षण किती छान असतो. माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. मित्रांनो, ज्या दिवशी आपली थोडी प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. लाईफमध्ये काही शिकलो नाही, पण लाईफने खूप काही शिकवले. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. त्यामुळे हिरा हा रात्री चमकतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा, एक दिवशी तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. तुला वाटतं का मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून? तसं असेल तर सांग, कायमचा निघून जातो. असं भरपूर लोक म्हणत असतात. पण मित्रांनो, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे व सगळ्या गोष्टी जाणून केल्या पाहिजे. त्यांचे मत आपण घेतले पाहिजे, आपलेही मत त्यांना सांगितले पाहिजे. हे लक्षात ठेवा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊन देऊ नका. व ती निर्माणे व तुफाने व वादळे ही आपल्या ध्येयासाठी निर्माण करा. लक्षात ठेवा, तुम्ही नक्कीच पुढे जाल. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. आयुष्यात शत्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतके सुंदर काहीच नसते. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्याचाच होतो तो शेवटपर्यंत लढा देतो. आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका. लक्षात ठेवा, दुसऱ्याला इजा कराल तर ते कर्म तुमचे तसेच तुम्हाला परतफेड म्हणून मिळतील. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवून. म्हणजे लोकांना जे वाटतं की तुम्ही नाही करू शकत ते तुम्ही साध्य करून दाखवलं पाहिजे. तुमचं जीवन तिथेच सार्थ होऊन जाईल. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टायरसारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. नशिबावर तुमचा भरोसा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. कुणीही चोरू शकत नाही. पहिले बिझी आणि दुसरे घमंडी, कारण बिझी त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील आणि घमंडी त्यांच्या कामापुरता बोलतील. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात माणसं ओळखायला नक्की शिका. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यामुळं त्यांच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका. ते त्यांची पायरी जाणत असतात व त्यांना माहीत असते की आपण कुठे आहोत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तुमच्या यशस्वी होण्यामागे त्यांची भरपूर काही त्यांना जागा दिसून जाईल. म्हणून तुम्ही ध्येयावर तुम्ही निश्चित राहा. तुम्ही तिथं पोहोचलात तर त्यांची जागा त्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहिती नसेल, पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते ना की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. आणि घाबरायचं नाही यार, जे आहे समोर त्याला तोंड द्यायचं. यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणतीही चूक करा, पण कोणत्या व्यक्तीची सवय लावून नका घेऊ. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला जर आपले मन लागले व त्या व्यक्तीशिवाय आपल्याला करमलेच नाही तर आयुष्यात जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला भरपूर काही त्रास होतो. हे लक्षात ठेवा. कुणी चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ती म्हणजे ज्ञान. लक्षात ठेवा, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. तुम्ही दररोज काय तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक जीवनात चमत्कार होत नाहीत, दुसरा जीवन हाच चमत्कार आहे. म्हणून जीवन हाच चमत्कार घेऊन चला. तुमच्या आयुष्यात भरपूर चमत्कार होतील. कष्ट करत राहा व संकटे भरपूर येतील, पण मागे हटू नका. तुम्ही कायम पुढे चालत राहा. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात की ते म्हणजे लोक काय म्हणतील. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोकही तोच विचार करतात की तुम्ही काय म्हणाल, पण तुम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. म्हणून तुमचाही त्यांना काहीच फरक पडत नाही. ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनी इतिहास रचलेला आहे. म्हणून आपलं काम करत राहा व ध्येयाकडे लक्ष ठेवा. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, म्हणजे जग तुमच्या सोयी आपोआप प्रामाणिक राहील. दुसऱ्यांच्या चुकीमधून शिका, कारण तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. जीवन गाणे गातच राहावे झाले, गेले विसरूनही जावे, पुढे पुढे चालावे,
जीवानं गाणे गातच राहावे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली नाही म्हणजे मरण मेले. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. ती कधी ना कधी आपल्याला सोडून जात असते. आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. इज्जत मागायची नसते. काम चांगले असले की ते आपोआपच मिळते. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आयुष्यात चुका करा, पण कोणाचा विश्वास कधी तोडू नका. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. जगण्यात मौज आहेच, पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हे लक्षात ठेवा. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कायमचं बरं. जेव्हा माहीत पडलं की आयुष्य काय आहे, तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं होतं. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. हे लक्षात ठेवा. आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करू शकते. म्हणून सगळ्या जगामध्ये आईच आपल्यावर निष्ठावंत आईवडील आपले प्रेम करत असतात. हे लक्षात ठेवा. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. म्हणजे तुम्ही जर गरीब असाल व तुम्ही दान धर्म करत असाल तर तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात, हे लक्षात ठेवा. यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे. विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा कधीच वापर करून घेऊ नका आणि स्वतःचा वापर कोणाला करून देऊ नका. आयुष्यातल्या संधी कधी संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढं किंबहुना त्यांच्या कित्येक पटीने देव तुम्हाला नक्कीच देईल. आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचाच दोष आहे. हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरी सुख मोजताना पापण्या भिजतातच ना. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. भय म्हणजे मनुष्याचे अंतःकरण त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. काळ हे दुःखावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रूंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. आयुष्यात जगण्यासाठी खूप काही असते, फक्त कोणाची तरी साथ असावी लागते. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे जायचे असते. नाव कधी गाजत असतं ते स्वतःहून आपल्याला गाजवावं लागतं. म्हणून कष्ट करा आणि नाव गाजवून टाका. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. घर छोटं असलं तरी चालेल, पण मन मात्र मोठे असले पाहिजे. तुमचा चेहरा सुंदर बनवायचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे हसणे. तुम्ही हसत राहा, खूप सुंदर दिसाल. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य आहे. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआपच सुटतात. विचार कुठूनही घ्यावेत, पण घेताना ते पारखून घ्यावेत. जीवनाला अखेरची रेषा नसते, ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. मित्रांनो, आयुष्यात तुम्ही खूप कष्ट करता व तुम्हाला त्याचे फळ मिळते सुद्धा, पण तुम्ही स्वामींना कधी विसरू नका. स्वामींचे नाव कायम ओठावर राहू द्या व मनात कायम स्वामींविषयी निष्ठा ठेवा, भक्ती ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत, हे लक्षात ठेवा. व याच प्रकारे तुम्ही कमेंटमध्ये लिहा की स्वामी माऊली, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी आई आमच्या मदतीला धावून या व आमच्या संकटात आमच्या कायम पाठीशी राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्ही स्वामींचे नाव हे कायम मुखात ठेवा. व मी व्हिडिओ संपण्या अगोदर तुम्हाला हेच सांगत असतो की स्वामींची लीला अगाध आहे, ते तुम्हाला नाही कळणार. तुम्ही आणि आपण सर्वजण खूप लहान आहोत. स्वामींची लीला अगाध आहे, हे लक्षात ठेवा. स्वामींचे नामस्मरण करत राहा. एवढे बोलून या व्हिडिओची सांगता करतो व व्हिडिओ इथेच संपवतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.